नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझ्या YouTube चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. बीएड सीईटीचा रिझल्ट लागलेला आहे. सीईटीचे स्कोर कार्ड तुम्ही डाउनलोड केलेलेच असेल आणि नसेल केले तर स्कोर कार्ड डाउनलोड कसे करायचे याचा व्हिडिओ मी बनवलेला आहे. या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. बीएडला ऍडमिशन घेण्यासाठी कोणकोणत्या कागदपत्रांची आवश्यकता असते हे आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात. चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात. बीएड प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रे, डॉक्युमेंट्स रिक्वायर्ड फॉर बीएड ऍडमिशन. लेट्स चेक. सीईटीचं हॉल तिकीट, त्याची प्रिंट काढायची. नंतर सीईटी परीक्षा स्कोर कार्ड, त्याची सुद्धा प्रिंट. त्यानंतर सीईटी परीक्षा ऍप्लिकेशन फॉर्म, त्याची प्रिंट. कॅप रजिस्ट्रेशन फॉर्म, त्याची प्रिंट. कॉलेज अलॉटमेंट लेटर, जे कॉलेज तुम्हाला अलॉट केलं असेल सीईटी सेल कडनं त्याचं लेटर जे आहे त्याची सुद्धा प्रिंट असायला पाहिजे. 1 ते 5 च्या 3 प्रती तुम्ही करून ठेवायच्या आहेत. त्यानंतर आधार कार्ड झेरॉक्स, त्याच्या सुद्धा 3 प्रती तुमच्याकडे असायला पाहिजेत. 10वीचं मार्क मेमो आणि 10वीचं प्रमाणपत्र हे ओरिजिनल लागेल आणि त्याच्या 3 झेरॉक्स प्रती सुद्धा लागतील. 10वीचं प्रमाणपत्र हे जन्मतारखेच्या पुराव्यासाठी असतं, म्हणून 10वीचं प्रमाणपत्र किंवा सनद हे अतिशय आवश्यक आहे. त्यानंतर आहे 12वीचं मार्क मेमो, ते ओरिजिनल आणि झेरॉक्स असे दोनही लागतील. त्यानंतर पदवीचे मार्क मेमो, 6चे सेमिस्टर जे आहे, पहिलं, दुसरं, तिसरं, चौथं, 5वं आणि 6वं सेमिस्टर, या 6 सेमिस्टरचं मार्क मेमो तुम्हाला लागणार आहे. ते 6 मार्क मेमो ओरिजिनल आणि त्याच्या 3 झेरॉक्स प्रती तुम्हाला महाविद्यालयामध्ये सादर करायच्या आहेत. जर पदव्युत्तर पदवी असेल तुमच्याकडे तर पहिला, दुसरा, तिसरा आणि चौथा सेमिस्टर या 4ही सेमिस्टरचे ओरिजिनल मार्क मेमो आणि त्याच्या 3 झेरॉक्स प्रती तुम्हाला महाविद्यालयात सादर करायच्या आहेत. त्यानंतर आहे ओरिजिनल टीसी. टीसी हा ओरिजिनलच तुम्हाला महाविद्यालयात द्यावा लागेल. झेरॉक्स प्रत सुद्धा द्यावी लागेल. जर टीसी डुप्लिकेट असेल तर मात्र तुम्हाला स्कॉलरशिप मिळणार नाही याची तुम्ही नोंद घ्यायची आहे, म्हणून टीसी हा ओरिजिनल द्यायचा आहे. त्यानंतर आहे स्थलांतर प्रमाणपत्र किंवा मायग्रेशन सर्टिफिकेट. जर तुमचं इतर विद्यापीठात शिक्षण झालेलं असेल आणि तुम्हाला आता दुसऱ्या विद्यापीठामध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल किंवा दुसऱ्या विद्यापीठाचं अफिलिएशन असलेल्या महाविद्यालयात शिक्षण घ्यायचं असेल तर तुम्हाला मात्र स्थलांतर प्रमाणपत्र किंवा मायग्रेशन प्रमाणपत्र हे अतिशय आवश्यक आहे. स्थलांतर प्रमाणपत्र काढण्यासाठी तुम्हाला 2 ते 3 महिन्यांचा अवधी दिला जातो. या 2 ते 3 महिन्यामध्ये तुम्हाला ते स्थलांतर प्रमाणपत्र महाविद्यालयात सादर करायचं असतं. त्यानंतर आहे गॅझेट प्रमाणपत्र किंवा विवाह प्रमाणपत्र. जर नावामध्ये बदल असेल तर तुम्हाला गॅझेट प्रमाणपत्र किंवा विवाह प्रमाणपत्र हे गरजेचं आहे. ज्या महिला उमेदवार असतात त्यांच्या बाबत असं असतं की शैक्षणिक कागदपत्रांवर त्यांच्या वडिलांचं नाव असतं आणि विवाहानंतर आधार कार्डमुळे त्यांचं नाव बदललेलं असतं आणि बऱ्याचदा स्कॉलरशिपच्या वेळेला त्यांना अडचण येतात, कारण बँकेमध्ये सुद्धा जे आधारवरती नाव आहे त्यानुसार अकाउंट उघडलेलं असतं. मग अशा वेळेला स्कॉलरशिप मध्ये काही प्रॉब्लेम येऊ नये म्हणून गॅझेट प्रमाणपत्र किंवा विवाह प्रमाणपत्र काढून घेणं कधीही चांगलं असतं. त्यानंतर आहे जातीचं प्रमाणपत्र. जे ओपनचे उमेदवार आहेत त्यांना जातीचं प्रमाणपत्र लागणार नाहीत, परंतु इतर जे उमेदवार आहेत ज्यांना स्कॉलरशिप घ्यायची आहे त्यांना जातीचं प्रमाणपत्र गरजेचं आहे. त्यानंतर आहे जात वैधता प्रमाणपत्र. बऱ्याच उमेदवारांना वाटतं की मी जातीचं प्रमाणपत्र दिलेलं आहे त्यामुळे जात वैधता प्रमाणपत्र देणं गरजेचं नाही, परंतु स्कॉलरशिपसाठी तुम्हाला जात प्रमाणपत्र आणि जात वैधता प्रमाणपत्र, कास्ट सर्टिफिकेट आणि कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट हे दोनही आवश्यक आहे. जर तुम्ही जात वैधता प्रमाणपत्र किंवा कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट देऊ शकला नाहीत तर तुमचं ऍडमिशन हे ओपन मध्ये होईल. त्यानंतर आहे नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट किंवा नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र. ओबीसी, एसबीसी आणि एनटी कॅटेगरी करता नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र हे गरजेचं आहे. त्यानंतर आहे उत्पन्नाचा दाखला. तुम्हाला चालू वर्षाचा उत्पन्नाचा दाखला लागेल. स्कॉलरशिप वाले जे विद्यार्थी आहेत त्यांना उत्पन्नाचा दाखला हा गरजेचा असतो. तुम्हाला 2 ते 3 महिन्याचा अवधी दिला जाईल. तेवढ्या अवधीमध्ये तुम्हाला उत्पन्नाचा दाखला महाविद्यालयात सादर करावा लागेल. त्यानंतर शैक्षणिक खंड प्रमाणपत्र, गॅप सर्टिफिकेट
2 वर्षापेक्षा जास्त जर तुमचा गॅप झालेला असेल तर तुम्हाला खंड प्रमाणपत्र किंवा गॅप सर्टिफिकेट हे द्यावं लागेल. त्यानंतर आहे महाराष्ट्राचे रहिवासी असल्याचे प्रमाणपत्र, डोमिसाईल प्रमाणपत्र, हे सुद्धा तुम्हाला देणं गरजेचं आहे. त्यानंतर 6 पासपोर्ट फोटो तुम्हाला देणं गरजेचं आहे. ही सर्व कागदपत्रे किंवा डॉक्युमेंट्स बीएड प्रवेशासाठी आवश्यक आहेत. काही ओरिजिनल डॉक्युमेंट्स महाविद्यालय स्वतःकडे जमा करून घेतात, म्हणून प्रवेशाच्या वेळी सर्व कागदपत्रांच्या 3 सेट झेरॉक्स प्रती महाविद्यालयात जमा कराव्यात. एक प्रत तुमच्या स्वतःकडे ठेवावी. तसेच आपले सर्व ओरिजिनल कागदपत्र स्कॅन करून त्याची PDF फाईल तयार करून स्वतःकडे ठेवावी. म्हणजे जर तुम्हाला भविष्यामध्ये काही गरज पडली तर तुमच्याकडे सर्व कागदपत्र हे स्कॅन करून असायला हवेत. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बीएड अभ्यासक्रमासंदर्भात PDF नोट्ससाठी माझा टेलिग्राम चॅनेल तुम्ही जॉईन करा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. थँक यू.